नमस्कार. या श्रावण महिन्यातील या श्रावण सिरीजमध्ये आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक महादेव मंदिरांना भेट देत आहे. तिकडे जाऊन या पुरातन अशा महादेव मंदिराबद्दल त्यांचा इतिहास, त्यातील माहिती आम्ही या व्हिडिओमार्फत लोकांपर्यंत पोहोचवत आहोत. तर या श्रावण सिरीजमध्ये आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातील अशा ठिकाणी गेलो जिकडे असे सांगितले जाते की या ठिकाणी चक्क सोन्याचा पाऊस पडला होता. तर आज आम्ही गेलो होतो इचलकरंजीपासून फक्त 46 किलोमीटर अंतरावर असलेल्या व कोल्हापूरपासून 16 किलोमीटर अंतरावर असलेल्या कसबा बीड येथे. कारण येथे आहे 11व्या शतकातील श्री महादेवाचे प्राचीन असे मंदिर. सकाळी 6 वाजता आम्ही इचलकरंजीमधून निघालो. त्यानंतर इचलकरंजी ते कोल्हापूर हा प्रवास केला. त्यानंतर कोल्हापूर ते पाडळी, त्यानंतर कसबा बीड येथे आम्ही सकाळी 8:30च्या दरम्यान जाऊन पोहोचलो. या कसबा बीड गावाच्या बरोबर मधोमध हे सुंदर असे प्राचीन महादेव मंदिर आहे. मंदिरामध्ये आत जाण्यासाठी सुरुवातीला तुम्हाला असे एक सुंदर गेट लागते. या गेटमधून प्रवेश केल्यावर तुम्हाला दोन्ही बाजूला असे छोटे गार्डन देखील लागते आणि या गार्डनच्या दोन्ही बाजूला अशी दगडात कोरलेली ही सुंदर अशी विरगळे इकडे ठेवलेली आहेत. ही विरगळे पाहत आम्ही मंदिराच्या समोरच्या बाजूला गेलो. तर हे हेडामपंथी शैलीतील बांधलेले हे पुरातन मंदिर असून हे मंदिर 11वे ते 12व्या शतकाच्या दरम्यान बांधलेले आहे असे सांगितले जाते. अत्यंत पुरातन असलेले हे महादेवाचे मंदिर राजा भोज यांच्या कारकिर्दीत बांधले गेलेले आहे असे सांगितले जाते. राजा भोज यांची राजधानी म्हणून या कसबा बीड गावाची ओळख आहे. या प्राचीन अशा महादेव मंदिरावर देवदेवतांच्या कोरीव मूर्ती, तसेच इथे भव्य असलेले नक्षीकाम, तसेच या मंदिर परिसरामध्ये संरक्षित केलेली अनेक विरगळे पाहून या मंदिराचा व या गावचा प्राचीन वैभव आपल्याला अनुभवता नक्कीच येतं. सोन्याचा पाऊस पडणारे गाव म्हणून देखील या गावाची ओळख आहे. प्राचीन काळात या मंदिराला बिडेश्वर म्हणत असत. या प्राचीन महादेव मंदिरामध्ये एक मुख्य सभा मंडप, त्यानंतर मुख्य गर्भगृह देखील असून या गर्भगृहात सुंदर असे शिवलिंग देखील आहे. या शिवलिंगाचे नित्यनेमाने इकडे पूजा अर्चना केली जाते. तसेच या सभामंडपात 2 दगडी गणेश मूर्ती देखील आहेत. तसेच या मंदिराचे संपूर्ण बांधकाम हे हेडामपंथी शैलीतून असून कोणत्याही प्रकारचे सिमेंट किंवा लुब्रिकंट न वापरता दगडापासून तयार केलेले हे मंदिर खूप पुरातन असून वास्तुकलेचा एक आदर्श नमुनाच म्हणावा लागेल. या पुरातन अशा महादेव मंदिराचा परिसर हा खूप स्वच्छ व शांत असून मंदिर परिसरामध्ये अनेक असे विरगळे आपल्याला पाहायला भेटतात. तसेच या मंदिर परिसरामध्ये सुंदर असे 1-2 शिवलिंग असून इकडे एक नंदी देखील पाहायला भेटतो. मंदिराच्या मागच्या बाजूला एक पत्र्याची शेड तयार केलेली आहे. त्या शेडमध्ये या कसबा बीड परिसरामध्ये सापडलेले अनेक प्राचीन असे विरगळे इकडे संरक्षित केलेले आहेत. या विरगळाचे वेगवेगळे प्रकार, त्यांचा अर्थ आणि या विरगळावर कोरलेली जी विविध प्रसंग आहेत त्यांचे इकडे संग्रह तयार केलेला आहे. तसेच इकडे त्या विरगळाच्या प्रकारानुसार त्यांची माहिती देणारे बोर्ड देखील लावलेले आहेत. या महादेव मंदिर ज्या गावात आहे या कसबा बीड गावाची वैशिष्ट्य म्हणजे तुळशी व भोगावती नदीच्या पवित्र संगमावर हे कसबा बीड वसलेले आहे. करवीर काशी तीर्थक्षेत्रात पवित्र व वैभवशाली पुण्यस्थान आहे.
भोजराजाची राजधानी म्हणून देखील या कसबा बीड गावाची चांगलीच ओळख आहे। प्राचीन काळात या मंदिराला बिडेश्वर देखील असे म्हटले जायचे। या नावावरूनच या गावाचे कसबा बीड नाव असे झाले। बिडेश्वर महादेव मंदिर, एक पाषाण गणेश मूर्ती, तसेच शिवयोगी मठ, कल्लेश्वर मंदिर, लक्ष्मी तलाव, गणेश तलाव, ढोकमाळातील रानबावी, गजेंद्र लक्ष्मी मंदिर इत्यादी ठिकाणी कोरीव बांधकाम व मूर्त्या आहेत। सोन्याचा पाऊस पडणारे गाव अशी हे गावची आख्यायिका आहे आणि हे खरं पण आहे, कारण या गावच्या परिसरात आजही सोन्याची नाणी सापडतात। विशेषतः येथील सोन्याचा माळ यासाठी प्रसिद्ध आहे। मृग नक्षत्राच्या सुरुवातीला पाऊस पडल्यानंतर ही शक्यतो नाणी लोकांना सापडण्यास सुरुवात होते। त्यावर त्रिशूल व महादेवाची पिंड अशा छाप असलेल्या 100% सोन्याच्या या सुवर्ण मुद्रा गावातील अनेक लोकांकडे पाहायला भेटतात। त्यातील काही लोकांनी या घरातील देवाऱ्यात त्याचे पूजन करतात, तर काही हौशी लोकांनी या गळ्यामध्ये, चेनमध्ये तसेच अंगठीत देखील हे नाणे बसवून घेतलेले आहेत। पावसाळ्यात या नाण्यावरील माती धुवून गेल्यानंतर ती चमकतात व लोकांना सापडतात, म्हणून इकडे सोन्याचा पाऊस पडतो असे देखील इकडे म्हटले जाते। या कसबा बीडपासून अगदी 7 किलोमीटरवर सातेरी महादेव मंदिर देखील आहे। श्रावणातील प्रत्येक सोमवारी या परिसरामध्ये भाविकांची भरपूर गर्दी असते। तसेच महाशिवरात्री दिवशी देखील इकडे मोठी जत्रा भरते। तर अशा या सुंदर व पुरातन महादेव मंदिराला तुम्ही देखील भेट देऊ शकता। तर व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, कमेंट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांमध्ये, पाहुण्यामध्ये शेअर करा आणि माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।